यही वजह से तुम्हारे झूठ बोलना। तुझा आवाज नाही येत. ओके. हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टॅटिस्टिकल टेबलनुसार आपण कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे याचा एक बेसिक पार्ट बघितला. ओके. आता ह्या पॉइंट्सवरून आपण कसे जे आपले थिअरॉटिकल जे काही क्वेश्चन्स असतील ते कसे सॉल्व्ह करायचे ते फर्स्ट आता इथे ह्या ठिकाणी बघून घेऊया. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. The lion population in Gir National Park is approximately normal distributed with mean mu is equal to 4,400 lions and standard deviation is 620 lions. Convert each of the following x intervals to z intervals and find associated probability. We have to find probability between whichever our part given in question. ओके. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचे असोसिएटेड आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. फर्स्ट काय सांगितलेलं आहे मोर दॅन 3,300. ओके. वी हॅव टू फाइंड प्रोबॅबिलिटी फॉर मोर दॅन 3,300. सेकंड वन लेस दॅन 5,400 आणि थर्ड वन दिलेलं आहे बिटवीन 3,500 अँड 4,400. ह्याच्यामधले आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ओके. आता आपल्याला काय काय गिव्हन दिलेले आहेत बघा. तर आपल्याला मीन मिळालेलं आहे. ओके. काय सांगितलेलं आहे की लायनची पॉप्युलेशन दिलेली आहे आपल्याला गिर नॅशनल पार्क मध्ये. ओके. आणि ती नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आपल्याला सांगितलेली आहे विथ मीन काय दिलेलं आहे मीन दिलेलं आहे आपल्याला 4,400 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे 620 लायन्स. राईट. तर ह्या दोन गिव्हन क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. आता त्याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन कसा फाइंड करायचा तो फर्स्ट बघून घेऊया. ओके. आता वी हॅव टू फाइंड फर्स्ट व्हॉट झेड. राईट. झेड म्हणजेच काय की आपल्याला जो एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे नॉर्मल टेबल मध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तो कसा फाइंड करणार आहात. तर जी क्वांटिटी तुम्हाला फाइंड करायची सो दॅट्स वाय आपण इथे किती क्वांटिटी आहे 3,300. फर्स्ट वी हॅव टू फाइंड ओनली मोर दॅन 3,300. okay, we have to only concentrate on the 3,300 value. Okay, more than 3,300, so that's why p of x is greater than 3,300, which is equal to z किती मिळाला z is equal to 3,300 minus 4,400, means your quantity minus your mean divided by your standard deviation. Okay, so that's why 3,300 minus 4,400 divided by 620, which is equal to how much? minus 1.77 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके. त्याचनुसार पुढे काय दिलेलं आहे राउंड टू 2 डेसिमल्स सिन्स द नॉर्मल टेबल ओनली गिव्स 2 डेसिमल्स. सो when p of x is greater than 3,300. ओके. ह्या ठिकाणी मोर दॅन सांगितलेलं आहे, मोर दॅन और इक्वल टू असं सांगितलेलं नाहीये ओनली. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी साईन काय येणार आहे आपल्याला की ग्रेटर दॅन. मोर दॅन आहे त्याच्यामुळे एक्स काय असणार आहे ग्रेटर दॅन 3,300 असणार आहे. ओके. विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले झेड ची व्हॅल्यू जर ज्या वेळेला तुमची 3,300 असेल त्यावेळेला तुमची झेड ची व्हॅल्यू किती मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला minus 1.77 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय p of z is greater than minus 1.77, which is equal to p
of z is less than 1.77 due to symmetry property. ओके, सिमेट्री प्रॉपर्टी नुसार तुम्ही एक तर जिथं मायनस साइन आपल्याला जर चेंज करायचं असेल तर लेस दॅन हे आपल्याला ग्रेटर दॅन आहे ते आपल्याला लेस दॅन करावं लागेल. ओके, देन अँड देन ओनली आपल्याला काय होणार आहे की आपल्याला त्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्ये आपल्याला फाइंड करता येतील. सो दॅट्स वाय पी ऑफ झेड इज ग्रेटर दॅन -1.77 आहे व्हॅल्यू, विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले, पी ऑफ झेड इज लेस दॅन 1.77 ड्यू टू सिमेट्री किंवा सिमेट्री प्रॉपर्टी. ओके, आता ह्या प्रॉपर्टी नुसार आपल्याला फाइंड जर करायचं त्यावेळेला आपल्याला फर्स्ट तुम्ही तुमचा डायग्राम ड्रॉ करून घ्या. ओके, आपल्याला काय फाइंड सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह आपल्याला काय सांगितलेलं आहे 1.77 पेक्षा आपल्याला काय सांगितलेलं आहे, झेड हा काय आहे तुमचा -1.77 पेक्षा ग्रेटर आहे, राईट. सो दॅट्स वाय झेड इज ग्रेटर दॅन -1.77. म्हणजे आपल्याला कसा येणार आहे, आपल्याला सपोज जर हा तुमचा हा डिस्ट्रीब्युटेड कर्व आपण कन्सिडर केला तर या डिस्ट्रीब्युटेड कर्व नुसार आपल्याला काय मिळणार आहे, -1.77 कुठे हा निगेटिव्ह पार्ट मध्ये कुठेतरी असेल, राईट. दॅट्स वाय 1.77 आपण इथे ह्या ठिकाणी मार्क केलंय आणि आपल्याला फाइंड कोणता एरिया करायचा आहे, ग्रेटर दॅन -1.77. म्हणजेच काय असणार आहे, हा जो पॉझिटिव्ह साइडचा जो संपूर्ण एरिया तो आपल्याला फाइंड करायचा आहे. जर आपल्याला हा एरिया पूर्ण फाइंड करायचा आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला एरिया हा डायरेक्टली दिलेला नसतो, हा एरिया आपल्याला कसा फाइंड करायचा हे आपल्याला फाइंड करावं लागतं, राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी ग्रेटर दॅन दिलाय, सो दॅट्स वाय 1.77 आणि त्याच्यापेक्षा पुढचा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. जर निगेटिव्ह दिला असता तर तो आपण कोणता केला असता, किंवा लेस दॅन बोललो असतो तर आपण काय केलं असतं, हा बॅकचा एरिया घेतला असता. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, ग्रेटर दॅन -1.77 सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय 1.77 पासून पॉझिटिव्ह जो एरिया आहे तो आपल्याला संपूर्ण एरिया आपल्याला ह्या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. त्याच्यानंतर आता हाफ एरिया फाइंड करताना लक्षात घ्या, कधीही जो 1/2 पार्ट आहे तो किती असणार आहे, ऑलवेज 0.1. कारण की होल आपण सिमेट्री जी आहे ती आपण किती म्हणतो तर 1 म्हणतो. सो दॅट्स वाय हा जो पूर्णपणे 0 पासून अगदी इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी पर्यंतचा जो पार्ट आहे तो किती मिळणार आहे आपल्याला, 0.5 मिळणार आहे. सो दॅट्स वाय 0.5 प्लस P of 0 is less than Z less than 1.77 means we have to find the area between -1.77 and 0, and we didn't find any values for minus sign, so that's why we are converted this value in positive side. So that's why here your plus 1.77 will be appears, and then we have to find the area between 0 and 1.77. So that's why we are taking your probability from 0 is less than Z is less than 1.77. Okay, your value, your final value is how much, 1.77. We have to first check row wise 1.7 and in your columns 0.07 values in previous table. Okay, I will show you that table. Okay, see here your 1.7 is there and your 7 point this value is there. Okay, your intersection is 0.4616. Okay, then this value will be added in your 0.5. Okay, we will see. Okay, see here area between sorry area between 0 to 1.77 is we will find as a 0.4616. Okay, so that's why 0.5 plus 0.4616, and we will add them, and whichever will be the answer, this is the probability of x is greater than 3300, means probability of associated probability of your more than 3300. Okay, this will be for your first question, and second one is what, the second one is less than 5400. Okay, so that's why we have to convert our probability into a Z.
सो दॅट्स वाय झेड इज इक्वल टू काय होणार आहे या ठिकाणी 5400 मायनस युअर मीन इज 4400 डिवायडेड बाय युअर स्टँडर्ड डेव्हिएशन 620. Okay, your answer will be 1.61. Okay, so that's why probability of x is less than 5400, which is equal to probability of z is less than 1.61, which is equal to, आता ह्या ठिकाणी फाइंड करताना तर बघा इथपर्यंत आपलं फाइंड करून झालेलं आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलेलं आहे, लेस दॅन 1.61 ही व्हॅल्यू सांगितलेली आहे. लेस दॅन एरिया फाइंड करायचा आहे. ओके, तर आपल्याला फर्स्ट डायग्राम ह्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करून बघावं लागणार आहे कंपल्सरी. या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही डायग्राम ड्रॉ करून बघायला मग त्यावेळेला तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल आपल्याला कोणता एरिया फाइंड करायचा आहे. सो दॅट्स वाय हा जो आपल्याला जो कर्व आहे तो तुम्ही फर्स्ट ड्रॉ करून घ्याल. पुढची स्टेप काय करायची, आपल्याला कुठून एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे तर 1.61 च्या लेस एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे 1.61 सपोज आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे, तर या ठिकाणी 1.61 ही व्हॅल्यू आली. 1.61 आणि लेस आपल्याला एरियाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितलेली आहे की लेस दॅन 1.67. सो दॅट्स वाय 1.767 च्या प्रिव्हियसली सगळा जो एरिया आहे तो आपला कशामध्ये येणार आहे, झेड इज लेस दॅन 1.67 मध्ये आला. आता ह्या ठिकाणी हा पूर्ण एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ह्या एरियाची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करताना जो हाफ पार्ट आहे झिरो दोघांच्या इंटरसेक्शनच्या प्रिव्हियसचा तो किती मिळाला आपल्याला 0.5 मिळाला. हा जो पूर्ण एरिया आहे तो राईट. आता फाइंड करायची प्रोबॅबिलिटी कोणती आहे तर 0 आणि 1.67 च्या इन बिटवीन, म्हणजे हा जो एरिया आहे जो शेडेड एरिया आपण घेतलेला आहे ह्या एरियाची आपल्याला प्रोबॅबिलिटी फर्स्ट फाइंड करायची. ओके, मग ह्या ठिकाणी ही जी प्रोबॅबिलिटी फाइंड करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे तर अगेन आपल्याला ज्या ह्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला मगाच्या टेबलमध्ये जो आपण मगाशी टेबल ओपन केलं होतं त्याच्यामध्ये बघायचंय. चेक करताना कसं कराल तर 1.6 ह्या रो मध्ये आपण चेक करायचंय आणि 0.01 हा कॉलम जो आहे त्यांच्या दोघांचं इंटरसेक्शन ज्या पॉइंटला होत असेल तो पॉइंट तुमचा काय असणार आहे, तुमचा एरिया अंडर दॅट कर्व. म्हणजेच त्या ठिकाणी किती मिळालंय आपल्याला 0.4463 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. सो दॅट्स वाय वी हॅव टू ऍड 0.5 प्लस 0.4463 विच इज इक्वल टू 0.9463. ओके, सो दॅट्स वाय आपण काय सांगू शकतो तर हा जो एरिया आहे आपल्याला किती मिळाला 0.9463. ओके, पर्सेंटेज मध्ये आपण कन्वर्ट करताना काय होणार आहे 94.63% ऑफ पॉप्युलेशन आर बिलो 4500 सॉरी 5400. ओके, तर हा हे आपल्याला काय मिळालं 94.63 हे पॉप्युलेशन आपल्याला मिळालं की बिलो 5400 असण्याचं आपल्याला पॉप्युलेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, तर सेकंड जो आपला क्वेश्चन आहे तो लेस दॅन 5400 आपला फाइंड करून झालाय. आता पुढचा टर्म काय आहे बिटवीन 3500 अँड 4400 यांच्या दोघांमधला आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. अगेन आपल्याला काय करणार आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला झेड फाइंड करायचे. वेन युअर व्हॅल्यू इज 3500 त्यावेळेला तुमचं झेड किती असेल आणि वेन युअर व्हॅल्यू इज सॉरी युअर एरिया इज 5300 then that time your z will be a plus 1.45. ओके, आता ह्या दोन एरिया मधलं आपल्याला काय करायचंय की एरिया बिटवीन बोथ दिस पॉइंट्स आपल्याला फाइंड करायचंय. ओके, मग आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली व्हेन युअर 3500 असेल त्यावेळेला -1.45 ही व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, आणि सेकंड वन जी आहे व्हॅल्यू ती किती मिळाली आपल्याला 1.45 मिळालेली आहे. म्हणजेच आपला एरिया कसा असणार आहे पी ऑफ -1.45 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 1.45. ओके, आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या मायनस आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे प्लस मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके, आता या डायग्राम तुम्ही फर्स्ट ड्रॉ करून घेतलीत, ह्या डायग्राम वरून मी एक्सप्लेन करते वाटल्यास. ही डायग्राम तुम्ही ज्यावेळेला ड्रॉ करून घेतली त्यावेळेला काय होणार आहे -1.45 आणि +1.45. ओके, आता ह्या दोन्ही ठिकाणी बघा हा जो एरिया आहे तो एक्झॅक्टली सेम एरिया असणार आहे 1.45 पर्यंतचा राईट ना. म्हणजेच -1.45 to 0 which is equal to 0 to 1.45. सो दॅट्स वाय काय करू शकतो आपण हा दोन वेळा वेगवेगळ्या सेपरेट एरिया फाइंड करण्यापेक्षा 2 टाइम्स आपण काय करू शकतो हा एरिया इंटू 2 केलं तर त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे एरिया अंडर दिस कर्व मिळणार आहे. ओके, सो दॅट्स वाय 2 इंटू 0.465. तर 0.465 कसं आलं तर 1.45 चं इंटरसेक्शन चेक करायचं. म्हणजेच काय करणार आहे मगाच्या टेबलमध्ये 1.4 तुम्ही फर्स्ट फाइंड करा
त्या रो मध्ये आणि 0.05 ह्या कॉलम मध्ये दोन्ही पण चेक करायचे. ज्या ज्या पॉइंटला इंटरसेक्शन येईल तो व्हॅल्यू काय असणार तुमची एरिया अंडर दॅट 1.45 कर्व मध्ये, सॉरी, एरिया अंडर 1.45 मधला आपला एरिया आपल्याला फाइंड होऊन जाणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपली व्हॅल्यू किती मिळाली? 0.4265 ही व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली. ओके, मग त्याच्यानंतर काय करणार आहे की 2 into 0.4265 विच इज इक्वल टू 0.853. ओके, आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायला होणार आहे की आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं. सो दॅट्स वाय 85.3 ही व्हॅल्यू काय मिळाली ऑफ डिअर पॉप्युलेशन आर बिटवीन 3,500 अँड 5,300 ह्यांच्या इन बिटवीनचा जो एरिया आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी हे पॉप्युलेशन ह्या ठिकाणी मिळते. कळतंय का हे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं? मला पटकन रिप्लाय द्या. हो मॅडम. येस मॅम. एक मिनिट, एकच मिनिट. हा, येस. हा, अंकिता, पॉइंट कळालाय? येस मॅम. ओके, अरविना, पौर्णिमा, बाकी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला पटापट सांगा. जिशन? नो मॅडम. ओके, पुढचा एक क्वेश्चन बघूया आपण ह्या ठिकाणी. पुढचा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघून घ्या. A survey of height of Indian men was conducted. Heights are normally distributed with mean mu is equal to 69.6 and standard deviation is equal to 3.0. A study of participant is selected randomly. First one काय find करायला सांगितलेलं आहे? Find the probability that his height is less than 66 inches. ओके, आणि सेकंड वन सांगितलेलं आहे फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट हिज हाईट बिटवीन 66 अँड 72 इंचेस. आणि थर्ड वन आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट हिज हाईट इज मोर दॅन 72 इंचेस. ओके, ह्या 3 क्वांटिटीज आपल्याला फाइंड करायला सांगितलेल्या आहेत. गिवन त्यांना काय काय दिलेलं आहे? मीन दिलेलं आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे. म्हणजे गिवन क्वांटिटीज प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये दिलं होतं त्या सेम क्वांटिटीज आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, आणि फाइंड ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की हाईट इज लेस दॅन 66 इंचेस बिटवीन 66 अँड 72 इंचेस, आणि थर्ड वन सांगितलेलं आहे हाईट इज मोर दॅन 72 इंचेस. ह्या 3 क्वांटिटीज आपल्याला फाइंड करायचे. ओके, सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज लेस दॅन 66. ओके, व्हेन युअर एक्स इज लेस दॅन 66 इंचेस इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला? गिवन क्वांटिटी किती आपल्याला ह्या ठिकाणी? 66. ओके, फाइंड करायची. सो दॅट्स वाय 66 मायनस मीन 69.6 डिवाइडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन 3. ओके, व्हॅल्यू किती मिळाली? -1.2 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय पी ऑफ झेड इज लेस दॅन -1.2. ओके, आता मायनस प्लस करण्यासाठी आपण काय करणार आहात? तर पी जे लेस दॅन आहे तिथे त्या ठिकाणी आपण ग्रेटर दॅन करून टाकू शकतो. पी ऑफ झेड इज ग्रेटर दॅन 1.2 विच इज इक्वल टू काय मिळणार आहे? अगेन तुमचा डायग्राम ड्रॉ करून बघून घ्या. ओके, डायग्राम व्हेन युअर डायग्राम तुम्ही तुमची ड्रॉ करून बघितल्यानंतर काय मिळणार आहे? झेड हा काय असणार आहे? -1.2 पेक्षा काय सांगितलेलं आहे? लेस सांगितलेलं आहे. लेस दॅन 1.2 असणार आहे. सो दॅट्स वाय किती मिळते आपल्याला व्हॅल्यू? 0.5 मायनस 0, सॉरी, पी ऑफ 0 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 1.2 मीन्स हा जो एरिया आहे आपला, हा शेडेड एरिया जो दिलेला आहे तोच आपल्याला मायनस व्हॅल्यू माहिती नाही. सो दॅट्स वाय आपण प्लस साईडला कन्सिडर करून घेऊया. मग त्यावेळेला काय करावं लागणार आहे? आता हा एरिया जो आपल्याला फाइंड करावा लागणार आहे तो फाइंड करताना ऑलवेज आपल्याला 0 पासून आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. सो दॅट्स वाय जर आपल्याला 1.2च्या पुढचा सर्व एरिया फाइंड करायचा आहे आणि आपल्याला फाइंड करताना आपल्याला हा सुद्धा एरिया आपल्याला काउंट होणार आहे. सो दॅट्स वाय इन बिटवीनचा जो एरिया आहे तो आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. सो दॅट्स वाय टोटल एरिया डिवाइडेड बाय टोटल एरिया मायनस सिलेक्टेड एरिया, हे आपण मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? ग्रेटर दॅन 1.2 चा एरिया आपल्याला फाइंड होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण फाइंड करताना काय होणार आहे? तर 0.5 जो आपला हा पार्ट आहे तो किती मिळाला आपल्याला? 0.5 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 1.2.
2 which is equal to minus 0.3849. ओके, अगेन आपल्याला तोच टेबल रेफर करायचा आहे, त्या टेबलमध्ये व्हॅल्यू फाइंड करून घ्या आणि जी ही व्हॅल्यू आहे ती फाइंड करून घ्यायची. सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर आन्सर किती मिळालं? 0.1151 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. म्हणजेच काय मिळालंय की प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 66 इंचेस किती मिळाली आपल्याला ह्या ठिकाणी? तर 0.1151 ही आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळाली. ओके, पुढची टर्म काय फाइंड करायचं सांगितलंय की फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट हाईट बिटवीन 66 अँड 72 इंचेस. म्हणजेच आपला एरिया कसा असणार आहे? पी ऑफ 66 लेस दॅन एक्स लेस दॅन 72. ओके, means 66 minus your mean divided by standard deviation is less than z is less than 72 minus your mean divided by standard deviation. ओके, सो दॅट्स वाय ज्या व्हॅल्यू आलेल्या त्या आपण ह्या ठिकाणी घेतल्या आहेत. काय मिळाले आपल्याला व्हॅल्यू? p of 1 minus 1.2 is less than z is less than 0.8 which is equal to आपल्याला काय मिळाले की आपल्याला फर्स्ट जो -1.2 to 0 एरिया आहे तो फाइंड करून घ्यायचा आहे आणि सेकंड 0 to 1.8 चा जो एरिया आहे तो फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, जर ही पण टर्म नाही कळाली, डायग्राम ड्रॉ करा आणि तुम्ही तुमचे व्हॅल्यू फाइंड करून घ्या की कोणता एरिया आपल्याला, शेडेड एरिया आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालंय? p ऑफ 0 इज लेस दॅन 1.2 प्लस 0 इज लेस दॅन z इज लेस दॅन 1.8. ओके, फ्रॉम ड्यू टू सिमेट्री, म्हणजेच काय, सिमेट्री प्रॉपर्टी नुसार आपण ह्या ठिकाणी एरिया चेंज करून घेतलाय. म्हणजेच -1.2 टू 0 जो एरिया आहे तो 0 टू 1.2 प्लस हाफ मध्ये आपण कन्वर्ट करून घेतलाय ड्यू टू सिमेट्री प्रॉपर्टी. अगेन पुढची स्टेप काय असणार आहे? ओनली टेबल मध्ये आपल्याला व्हॅल्यूज आपल्या फाइंड करून घ्यायचे. 1.2 चे एरिया किती व्हॅल्यू आहे आणि 0.8 साठी आपल्याला किती व्हॅल्यू मिळालेली आहे. दोघांचं सिंपल ऍडिशन करून घ्या आणि ऍडिशन करून झाल्यानंतर जे कॉन्स्टंट असेल तो काय असणार आहे तुमचा? प्रोबॅबिलिटी ऑफ मीन्स ऑफ हाईट बिटवीन 66 अँड 72 इंचेस. ओके, थर्ड वन मध्ये आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे? थर्ड वन मध्ये सांगितलेलं आहे की हाईट इज ग्रेटर दॅन 72 इंचेस, राईट? फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट हाईट इज मोर दॅन 72 इंचेस आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. सेम आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे, पहिल्यांदा काय करायला, जो एरिया दिलेला आहे तो मायनस तुमची मीन डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन, ह्याच्यानुसार आपण आपला झेड फाइंड करतो आणि जो शेडेड एरिया आहे त्या झेड नुसार आपल्याला फाइंड करावा लागतो. ओके, आता ह्या ठिकाणी किती मिळालं आहे? पी ऑफ झेड इज ग्रेटर दॅन 0.8. ओके, 0.8 चा जो एरिया आहे तो म्हणजेच काय असणार आहे की आपला हा जो पॉझिटिव्ह हाफ मधला हा जो एरिया आहे तो आपल्याला काय असणार आहे? 0.8 पेक्षा ग्रेटर एरिया सांगितलेला आहे. झेड इज ग्रेटर दॅन 0.8. 0.8 च्या पुढचा जो सर्व एरिया आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. काय करावं लागणार आहे? अगेन लक्षात घ्या, 0 टू इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी मायनस 0 टू 1.8 0.8 यांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल आणि जो कॉन्स्टंट येईल तो आपल्याला ह्या पूर्ण एरियाचा आपल्याला प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड होऊन जाणार आहे. ओके, काय केलंय बघा इथे, ह्या ठिकाणी आपण 0.8 आहे ते आपण फाइंड करून घेतलेले. 0.8 कसं फाइंड झालं? तर तुमचा जो कॉन्स्टंट आहे तो मायनस युअर मीन डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन, हाच फॉर्म्युला आहे तुमचा. हा फॉर्म्युला कुठेही चेंज होणार नाही. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचे? व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला चेक करायचे. या ठिकाणी आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली? 0.8 ही व्हॅल्यू मिळाली. ओके, तर 0.8 ही व्हॅल्यू मिळाली आणि टोटल एरिया किती आहे? तर 0.5, कारण की 0 टू प्लस इन्फिनिटी एरिया किती मिळणार आहे आपल्याला? 0.5. आता ह्या पूर्ण एरिया मधून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे? तर हा जो एरिया आहे जो आपण व्हाईट एरिया ठेवलेला आहे तो सबस्ट्रॅक्ट केला तरच आपल्याला काय होणार आहे? जो आपला शेडेड एरिया आहे त्याची आपल्याला एरिया आपल्याला फाइंड होऊन जाणार आहे. ओके, सो दॅट्स वाय या ठिकाणी किती मिळाला आपल्याला? जो शेडेड एरिया आहे तो 0 टू 0.8 इन बिटवीन आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करतोय. ओके, सो दॅट्स वाय टेबल नुसार आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली? मायनस नाही 0.2881 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. सो दॅट्स वाय सबस्ट्रॅक्ट आपण करतोय. सो दॅट्स वाय 0.5 मायनस 0.2881 विच इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला? 0.2119 ही व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळते ह्या एरियासाठी, शेडेड एरियासाठी. ओके, या टाईपचा कोणताही क्वेश्चन आला, लक्षात ठेवायची पहिल्यांदा गोष्ट आहे
तुमचा जो एरिया दिलेला आहे तो एरिया मायनस तुमची मीन मायनस डिवाइडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. हा फॉर्म्युला आपण फर्स्ट आपल्याला झेड फाइंड करून घ्यायचा. झेड जो काही तुमचा झेड मिळेल त्याच्यानुसार तुमचा शेडेड एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. वेदर इट विल बी अ ग्रेटर दॅन, वेदर इट विल बी अ लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, जे काही एरिया दिलेला आहे, जो काही क्वेश्चन सांगितलेला आहे त्याच्यानुसार आपण आपले प्रॉपरली जे नोटेशन्स आहेत तिथे पुट ऑन करायचे आणि त्याच्यानुसार तो एरिया सिलेक्ट करून घ्यायचा. एरिया सिलेक्ट करणं हे ह्या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये महत्वाचं आहे. ओके, लेस दॅन और इक्वल टू ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन व्हायला होतं, पण ते प्रॅक्टिसने तुम्हाला ह्या गोष्टी इझिली समजून जातील. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असे आपण फाइंड करायच्यात आणि त्या फाइंड करून झाल्यानंतर जो प्रॉपरली एक स्पेसिफिक एरिया असेल तो त्या एरिया मधला आपल्याला प्रोबॅबिलिटी ही फाइंड करायची. ओके, कळतंय हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? येस, पटकन रिप्लाय द्या ना Yes, ma'am. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहेत ना? No, ma'am. हा बोल. चालेल, मग हे आपण हे लेक्चर इथे संपवूया. ओके.